नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. छत्रपती संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंप येथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाची धडक कारवाई. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये 18 ते 19 हजार पक्ष्यांचे आगमन. आणि नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात साऊथचा आंबा दाखल. आता बातम्या सविस्तर. छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंप परिसरामध्ये असलेल्या काही ट्रॅव्हल्सच्या दुकानावर आज मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. या ठिकाणी नाशिक, अहमदनगर, पुण्याकडून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होता. त्यामुळे डाव्या बाजूला जाताना कोणताही अपघात होऊ नये व वाहनधारकांना मोकळी जागा मिळावी या उद्देशाने 2 ते 3 दिवसांपूर्वी येथील व्यावसायिकांनी नोटिसा देण्यात आल्या. आज अखेर हे अतिक्रमण हटवण्यात आले असल्याची माहिती मनपा अतिक्रमण अधिकारी मंगेश देवरे यांनी दिली आहे. यामध्ये शहराचा जो महत्त्वाचा चौक आहे बाबा पेट्रोल पंपाच्या इथला, त्या चौकामध्ये लेफ्ट टर्नला काही अनधिकृत बांधकाम या ठिकाणी होते. 10 ते 12 टपऱ्यांचं अनधिकृत बांधकाम होतं. त्यामुळे रस्त्याला अडथळा होत होता. रस्त्याच्या बाजूला त्यांचे ग्राहक आणि इतर ज्या त्यांच्या गाड्या उभ्या राहत होत्या, त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशाने तसेच माननीय अतिरिक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही कारवाई पोलीस विभागाच्या सहकार्याने आमच्या सर्व झोनच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई होत आहे. यामध्ये ट्रॅफिकला अडथळा होत होता, त्यामुळे ही मुख्यतः कारवाई होत आहे. आणि ही सर्व जी बांधकामे होती ती अनधिकृत आहेत, त्यामुळे कारवाई आपण करतो. यामध्ये आपण त्यांना नोटीस दिल्या होत्या, त्यांची कागदपत्र मागवली होती. जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल तर आपण ती कागदपत्रे मागवली होती, परंतु त्यांनी कुठली कागदपत्र दिली नाही. त्यामुळे ही बांधकामं अनधिकृत होती असं स्पष्ट झालं. त्यामुळे जास्त खोलात न जाता आम्ही अनधिकृत बांधकामांना महानगरपालिकेच्या अधिनियमान्वये नोटीस देऊन कारवाई केली. नाही, आम्ही आतापर्यंत जे आता नजीकच्या काळात अतिक्रमण काढले, जसं आता उदाहरण दिलं तर गजानन महाराज मंदिर ते सेवन हिल चौकापर्यंत, तर त्या ठिकाणी आम्ही दक्षता घेतली की ते अतिक्रमण बऱ्याच वर्षापासून काढायचे पण पुन्हा बसायचे. तर आपण त्याचं आता फिरतं पथक आपलं वारंवार जातं आणि ते आपण इन्शुअर करतो की तिथं पुन्हा अतिक्रमण होणार नाही. तर आपण जर बघाल तर आता जवळजवळ महिनाभर झाला तिथं अतिक्रमण काढून, तर आता पुन्हा तिथं अतिक्रमण आम्ही होऊ दिलेलं नाही. तसेच आपण इतर जे अतिक्रमण काढतोय त्या ठिकाणी आपण ती दक्षता घेतोय. घाटीच्या इथला विषय थोडा वेगळा आहे. त्यांना आयुक्त महोदयांनी त्यांना एक काही जागा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तिथली कारवाई पूर्ण करण्यात येईल. महाराष्ट्रातील पहिले रामसर दर्जा प्राप्त असलेले निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी अभयारण्यामध्ये आले असून त्यात कॉमन क्रेन, किनबिल, ओपन, गडवाल, पेटेन, व्हिजल, मास हॅरियर, खूप सारे पक्षी असे एकूण 18 ते 19 हजार पक्षी बघायला मिळत असल्याने पक्षीप्रेमींसाठी एक मांदळी बघायला मिळत आहे. या पक्ष्यांचे छायाचित्रण करण्यासाठी पक्षीप्रेमी दूरवरून येत असून पक्ष्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद करत पक्षी बघण्याचा आनंद घेत आहे. पक्षी तीर्थ म्हणून ओळख असलेल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये यावर्षी आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात पक्षी बघायला मिळतात. त्यामध्ये जे सायबेरियातून येतात आपल्याला ते कॉमन क्रेन साधारणतः 5 ते 7 हजार संख्येने बघायला मिळतात. तसेच स्पोनबिल, ओपनबिल, पिंटेल, विजयन, गडवाल अशा विविध प्रकारचे पक्षी आहेत. त्यामध्ये साधारणतः बदकांच्या 17-18 जाती, फुलपाखरांच्या 52 प्रकारच्या जाती, 36 प्रकारचे मासे अशा विविधतेने नटलेल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यात यावर्षी 18 ते 19 हजार इतक्या प्रमाणात पक्षी आपल्याला बघायला मिळतात. तरी ह्यावर्षी थंडी उशिरा असल्याने या खूप प्रमाणात पक्षी नक्कीच बघायला मिळतात. आम्ही नाशिकवरून आलो आहोत. नांदूर मधमेश्वर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. अतिशय अप्रतिम जागा आहे. निसर्ग प्रेमींना तर पहिले इथे यावं अशी माझी इच्छा आहे. कारण आम्ही काल आलो होतो, व्हिजिट देऊन परत रिटर्न जायचा विचार केला होता. पण इथे आल्यावर इथले टेंट्स वगैरे बघितले, स्टेज बघितले, रात्रीचं आम्ही सफारी केली. म्हणजे आतमध्ये एकदम जंगलामध्ये घेऊन गेले. तिथे आम्ही बऱ्याच प्रकारचे जनावरं बघितले. आम्ही जेव्हा सकाळी उठल्यानंतर इथे बर्ड पार्कला आलो, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे आम्ही किंगफिशर बघितले, त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे बरेचसे आम्ही असे बर्ड्स बघितले की आम्ही आजपर्यंत बघितले. सायबेरियन क्रेन्स आले होते. सायबेरियावरनं 7000 किलोमीटर्स ट्रॅव्हल करून ते इथे येतात. तर सायबेरियावरनं 7000 किलोमीटर चालवून ते इथे येताना आम्ही नाशिकवरून येऊ नाही शकलो. इतके वर्षाचं आम्हाला म्हणजे दुःख वाटलं. पण इथे आल्यानंतर समाधानही वाटलं की चला हे खरंच बघण्यासारखं आहे, अप्रतिम आहे. एकदा तरी व्हिजिट इथे व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या वेगवेगळ्या राज्यातील आंबे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। यंदा साऊथचा आंबा लवकर दाखल झाला आहे, तर त्याला जास्त मागणी देखील आहे। तसेच केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या 3 राज्यातील आंबे एपीएमसी बाजारात उपलब्ध आहेत। केरळच्या हापूस आंब्याला 200 ते 250 बाजार भाव आहे। लालबाग आंबा 60 रुपयांपासून ते 140 रुपये किलोने विकला जातो। त्यामुळे सध्या आंब्याचा सीझन हा एपीएमसी बाजारात लवकरात लवकर सुरू झाल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। यावेळेला साऊथचा आंबा सुद्धा लवकर चालू झालेला आहे। सध्या केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या 3 राज्यांमधून सध्या आंबा यायला चालू झालेला आहे। कर्नाटकचा म्हणजे केरळचा सुद्धा हापूस आंबा येतोय, नंतर तुमच्या तामिळनाडूमधून सुद्धा येतोय, आंध्र प्रदेशमधून सुद्धा येतो आणि कर्नाटकमधून सुद्धा येतो। त्याचबरोबर लालबाग सुद्धा चालू झालेला आहे, बदामी सुद्धा चालू झालेली आहे आणि थोडी थोडी तोतापुरी सुद्धा चालू झालेली आहे। तर जो केरळचा जो हापूस आंबा आहे केरळचा, त्याचे बाजारभाव आहेत 200 पासून तर 250 रुपये किलो आणि हलका माल असेल तर 180 रुपये 170 रुपये किलो। त्याचबरोबर लालबाग जो आहे तो 120 ते 140 रुपये किलोने विकला जातोय आणि नाही लालबाग जो आहे तो 60 रुपयापासून तर 130 140 रुपये किलो आणि बदामी जो आहे तो 80 रुपयापासून ते 120 रुपये किलो या भावाने सध्या तो माल विकला जातोय। तोतापुरी सुद्धा जी आहे ती 80 ते 100 रुपये किलो या भावाने सध्या मार्केटमध्ये हा आंबा विकला जात आहे आणि त्याचे सुद्धा मार्केटमध्ये 800 ते 1000 क्रेटची आवक चालू झालेली आहे। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। Our contact 8668792352 9801980100। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झाले आहेत। आज जरांगे पाटील हे आळंदीत मुक्कामी जाणार असून उद्या ते मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। आपल्या नियोजित दौऱ्यासाठी जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांसह रवाना झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन जरांगे यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे। नाना पटोले यांना सांगितले पाहिजे की सरकार नालायक नाही तर विरोधी पक्ष नालायकाच्या भूमिकेत काम करताना दिसत आहे। आमचे सरकार विकास, शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी काम करत आहे, मात्र विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध म्हणून राजकारण करतोय। विकासाच्या प्रश्नावर तुम्ही एक शब्द का बोलत नाही असा सवाल देखील कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय। नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारू नका असं म्हणत कुलकर्णी यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मला सांगितलं पाहिजे की सरकार नालायक अजिबात नाही। हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, सामान्य जनतेच्या प्रश्नावर आणि विकासाच्या प्रश्नावर काम करतंय। नालायक आहे तर विरोधी पक्ष नालायकाच्या भूमिकेत काम करतोय। कधीच विरोधी पक्षानं आतापर्यंत विकासाच्या प्रश्नावर चर्चा केली नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करत नाही, केवळ व्यक्तिद्वेषाचं राजकारण आणि विरोधाला विरोध म्हणून राजकारण करतोय। राहिला प्रश्न तुम्ही म्हणता की खंडणी वसुलीचा, मला पटोलेंना विचारायचं की तुम्ही विधानसभेचे सभापती असताना या राज्याचे गृहमंत्री 100 कोटीच्या खंडणी वसुलीमध्ये जेलमध्ये गेलेले। महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही आणि तो इतिहासही जमा नाही। तुमचे गृहमंत्री जेलमध्ये जातात आणि तुम्ही नैतिकतेच्या गप्पा आम्हाला शिकवतात। लक्षात घ्या, बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा सकारात्मक विचाराने काहीतरी बोलला तर तुमचं अस्तित्व विरोधी पक्ष म्हणून तरी या राज्यामध्ये दिसून येईल।
अमरावती एसटी बस विभागाने 15 वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये 23 डिसेंबर पर्यंत 23 बसेस 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे आता बसेस रस्त्यावर धावणार नाही आहेत। आता येत्या काही दिवसांमध्ये 23 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत 11 बसेस 15 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्या असल्यामुळे त्या मार्गस्थ धावू शकणार नाही। त्यामुळे अनेक बस फेऱ्या सुद्धा कमी झाल्या असून अमरावती विभागाने 171 नवीन बसची मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे। आतापर्यंत फक्त 20 नवीन बस अमरावती विभागाला मिळाल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या बघता त्या बस पुरेशा नाहीत। त्यामुळे प्रवाशांना एसटी डेपोमध्ये बसची वाट पाहावी लागते। त्यामुळे महामंडळाने आम्हाला नवीन बस द्यावी अशी मागणी एसटी महामंडळ विभागीय नियंत्रक यांच्याकडून करण्यात आली आहे। नमस्कार, मी निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक एसटी महामंडळ अमरावती। एसटी महामंडळाच्या वाहनांबद्दल माहिती देऊ इच्छितो की मागील काही दिवसात आपल्या म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 23 बसेस या आपल्या 15 वर्ष जास्त कालावधी झाल्यामुळे आपण स्क्रॅपमध्ये काढलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसात म्हणजे जानेवारी 2023ला 2 आणि फेब्रुवारी 2024ला 9 अशा 11 अधिक बसेस 15 वर्ष जास्त कालावधी झाल्यामुळे त्या मार्गस्थ धावू शकणार नाही। त्यामुळे बसेसची निश्चितच कमतरता एसटी महामंडळाला जाणवणार। परंतु महामंडळात नव्याने दाखल झालेल्या BS6च्या 20 नवीन गाड्या आपल्याला प्राप्त झालेल्या होत्या आणि एकूण इलेक्ट्रिक बसेस आणि BS6 बसेस अशा मिळून आपण 171 गाड्यांची मागणी वरिष्ठ प्रशासनास केलेली आहे। टप्प्याटप्प्याने यातल्या बऱ्याच गाड्या महामंडळाला प्राप्त होतील आणि जी काही थोड्या प्रमाणात आता प्रवाशांची गैरसोय आहे तर ती निश्चितच आपल्याला प्राप्त झालेल्या बसेसमधून दूर करता येईल। आपण तरीसुद्धा बसेसची संख्या जरी कमी झाली तरी कमीत कमी बसेसद्वारे जास्तीत जास्त किलोमीटर ऑपरेट करून आपण प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा एक प्रयत्न करतोय। धन्यवाद। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।